नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बी-एड सी-ई-टी ही एक्झामिनेशनमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आपल्याला दिसून येतं आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले टोटल 30 गुण जे आहे या पर्टिक्युलर टीचिंग ॲप्टिट्यूड या भागावर आपले डिपेंड करतात आणि आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशनमध्ये विचारलेले टॉप मोस्ट क्वेश्चन्स आपण आज डिस्कशन करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशनला आपण टार्गेट करीत आहात आणि बी-एड करण्याचं जर आपलं स्वप्न आहे, तर आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. ज्यामध्ये डेली लाईव्ह क्लास अवेलेबल आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स, नोट्स अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिस करिता आणि संपूर्ण जे अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित एमसीक्यूज देखील अवेलेबल आहे. सो या कोर्सला जॉईन करण्याची फीज आहे ₹2000. सो आजच आपण या ऑफिशियल नंबरचा उपयोग करा आणि कोर्सला जॉईन करा, जेणेकरून येणारे जे एक्झामिनेशन आहे याला आपण टार्गेट करू शकतो. सो विद्यार्थी मित्रांनो, टीचिंग ॲप्टिट्यूड हा जो आपला एक्झामिनेशन मध्ये भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. कारण पर्टिक्युलर आपण बी-एड ची सी-ई-टी एक्झामिनेशन देत आहोत आणि या एक्झामिनेशन मध्ये टीचिंग आपण कशा प्रकारे, कारण बी-एड जे आहे बॅचलर ऑफ एज्युकेशन आहे आणि त्यामध्ये एक शिक्षकांमध्ये काय गुण असलं पाहिजे, ॲज अ टीचर आपण कशा पद्धतीने कार्य करणार, कशा प्रकारे डिसिजन मेकिंग घेणार आहोत, याविषयी संपूर्णतः ही टीचिंग ॲप्टिट्यूडची युनिट आहे, जे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वपूर्ण आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे. सो आजचा पहिला प्रश्न आहे, व्याख्यानाचं मुख्य कमतरता म्हणजे? ए, विद्यार्थी कंटाळलेले असतात आणि परिणामी लक्ष देत नाही. बी आहे, विद्यार्थी तयार उत्तरे मिळवतात आणि आळशी होतात. सी आहे, विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारकर्ते बनतात आणि विचार करीत नाही. आणि ऑप्शन डी आहे, विद्यार्थी नोट्स घेण्यात मग्न होतात आणि थकतात. आता लेक्चर मेथड जी आहे ही प्राचीन टाइम पिरियड पासून आपल्याला अध्ययनामध्ये उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे. सो या पद्धतीमध्ये शिक्षक येतात, लेक्चर देतात. जेव्हा संख्या मोठी असते विद्यार्थ्यांची, तेव्हा ही व्याख्यान पद्धती जी आहे ती उपयोगी ठरत असते. पण याचं कमतरता जर आपण विचार केलं तर नक्कीच लक्षात घ्या, व्याख्यान पद्धतीमध्ये मुख्य जी भूमिका असते ती शिक्षकाची असते. त्यामुळे विद्यार्थी जे असतात ते निष्क्रिय बनून जातात आणि विचार करत नाही. ठीक आहे. सो यामध्ये सगळं जे रोल कॉल असतं ते पूर्णतः शिक्षकाचं, लेक्चररचं असतं. त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला निष्क्रिय श्रोते बनलेले दिसून येतात. समोरचा प्रश्न आहे, शिक्षकाची भूमिका, मुख्य भूमिका आहे. ए, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देणे. बी आहे, विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान देणे. सी आहे, विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन आणि ज्ञानाची पुनर्रचना करण्यास मदत करणे. की फोर्थ, विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ लक्षात ठेवण्यास मदत करणे. ॲज अ टीचर आपण काय करणार आहोत आणि अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला येणारे जे एक्झामिनेशन आहे त्यामध्ये नक्कीच दिसून येईल. कारण ॲज अ शिक्षक आपण काय करू, टीचर आपण काय करणार, अशा प्रकारचे डिसिजन मेकिंग टाइप देखील एक्झामिनेशन मध्ये प्रश्न असतात. ठीक आहे. सो शिक्षक म्हणून आपली भूमिका काय असायला हवी, तर व्हेरी करेक्ट आन्सर आहे, विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन आणि ज्ञानाची पुनर्रचना करण्यास मदत करणे. ऑब्व्हियसली आपण बघतो. ठीक आहे. सो विद्यार्थ्यांना ज्ञान देणं, ठीक आहे, ओके, आणि सोबतच त्यांचं पुनर्रचना करण्यास मदत करणे, जेणेकरून त्यांची जे थिंकिंग पॉवर आहे ते सुद्धा कुठे ना कुठे आणखीन इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. सो यासाठी आपण काय करीत असतो, शिक्षक, ॲज अ शिक्षक, आता बघा, शिकवणं किंवा त्यांना नॉलेज देणं हे नक्कीच आपलं काम आहे. पण आजच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की फक्त ज्ञान नाही, तर त्यांचं रचना सुद्धा करण्यास मदत करणे हे शिक्षकाचं महत्वपूर्ण कार्य आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न आहे, अभ्यासाची वैशिष्ट्ये ज्याचा अभ्यासावर सर्वात जास्त परिणाम होतो. सो इथे काय विचारलेलं आहे, इम्पॅक्ट विचारलेला आहे. असं कोणतं अभ्यासाचं वैशिष्ट्य आहे जे परिणाम करतं? यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन ए आहे, सामाजिक आणि आर्थिक पृष्ठभूमी किंवा पार्श्वभूमी.
ऑप्शन बी आहे बुद्धिमत्ता व अभ्यासाच्या सवयी. ऑप्शन सी आहे अभियोग्यता आणि प्रेरणा. आणि ऑप्शन डी आहे वय व आरोग्य. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे जे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, म्हणजे आपल्या शिक्षण प्रक्रिया जी आहे या टीचिंग प्रोसेस मध्ये सगळ्यात जास्त परिणाम कशाचं होत असतं. आता बघा, आपण कोणत्या सामाजिक किंवा आर्थिक, आपल्याकडे किती पैसा आहे हे महत्वाचं नाही. त्यामुळे आर्थिक पृष्ठभूमी आपल्या अभ्यासावर परिणाम करणार नाही. ओके, बरं. आपल्या सवयी काय आहे बघा, मला सांगा, जर आपल्या खूप चांगल्या सवयी आहे तेव्हाच आपण यशस्वी होणार आणि नाही तर होऊ शकत नाही असं नसतं. आणि बुद्धिमत्ता नक्कीच आपण बघतो की सुरुवातीला जे खूप स्लो लर्नर असतात विद्यार्थी, ते समोर चालून खूप व्यवस्थित, आपण असं विद्यार्थ्यांना बघून कधीच इमॅजिन करू शकत नाही की शेवटच्या बेंचवर बसून आहे म्हणून तो जीवनात काहीच करू शकत नाही. बरोबर, म्हणून त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आपण त्यांना जज करू शकत नाही, ते सुद्धा जीवनात यशस्वी होतात. त्यामुळे हाही घटक, बुद्धिमत्ता किंवा अभ्यासच करत आहे तेव्हाच तो जीवनात यशस्वी होणार, त्याशिवाय होऊ शकत नाही असं नसतं. त्यामुळे ऑप्शन बी सुद्धा कट होतो. त्यानंतर ऑप्शन 4 आहे वय आणि आरोग्य. विद्यार्थी मित्रांनो, आपलं वय काय यापेक्षा आपण कशात जास्त इंटरेस्ट ठेवतो हे महत्वाचं आहे. त्यामुळे शिकण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपल्या अंतर्गत ती शिकण्याची योग्यता असणे आणि मोटिवेशन असणं. कारण मोटिवेशनमुळे जे आहे मोठमोठ्या गोष्टी आपल्याला सोप्या होताना दिसून येतात. त्यामुळे एक पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये, आता मला सांगा, जर एखादी, जसं आता बीएड सीईटी एक्झामिनेशन आहे आणि समजा उद्या सण आहे काहीतरी आणि आपल्याला माहित आहे की पर्टिक्युलर आपला अभ्यास खूप कमी आहे. सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू, अभ्यास करू. पण सण असल्यामुळे आपलं इच्छा होत नसेल, आपल्याला मोटिवेशनच नाही की नाही एक्झामिनेशन व्यवस्थितरित्या टार्गेट करून आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे, हे प्रेरणाच जर नाही तर नक्कीच आपण एन्जॉयमेंट करणार. बरोबर आहे. त्यामुळे मोटिवेशन प्रत्येकामध्ये आवश्यक आहे असणं, नसेल तर भरपूर गोष्टी आपण टाळत असतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन सी आहे. समोरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचं भूतकाळातील अनुभव विचारात घेऊन त्या अनुषंगाने नवे अनुभव देण्याची गरज कोणत्या अध्यापन सूत्राची आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, इथे काय विचारलेलं आहे आपल्याला की पास्ट एक्सपिरियन्सच्या माध्यमातून काय असं परिणाम आपल्या अध्यापनावर होतं. यासाठी 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए, ज्ञातापासून अज्ञातापर्यंत जाणून घेण्यात मदत होते. बी आहे साधा ते अवघड. सी आहे विशिष्ट ते सर्वसाधारण. आणि डी आहे पृथकापासून संश्लेषणापर्यंत. सो योग्य उत्तर आहे ज्ञातापासून अज्ञातापर्यंत. आता बघा, समजा एखाद्या गोष्टी संबंधित आपल्याला प्रिव्हियस नॉलेज आहे, ठीक आहे. सो ते पर्टिक्युलर घटक जो आहे, ठीक आहे, ते समजण्यात किंवा एखादी लेसन शिक्षक सुरू करीत आहेत आणि त्याविषयी तुम्हाला प्रिव्हियस थोडं नॉलेज आहे. आता तुम्हाला त्या पर्टिक्युलर घटकाविषयी जर यापूर्वी थोडा नॉलेज आहे, बॅकग्राऊंड तुम्हाला माहित आहे, तर यातून काय होत असतं, ती बाब किंवा शिक्षक जेव्हा आणखीन ते एक्सप्लेन करीत असतात ते लवकर आपल्याला कळत असतं. त्यामुळे ज्ञातापासून अज्ञातापर्यंत म्हणजे प्रिव्हियस नॉलेज जर असेल, भूतकालीन अनुभव जर असेल, तर त्या आधारे समोरील जे आपलं वाटचाल आहे ते सुकर होत असतं. ओके, समोरच्या प्रश्नाकडे वळूया. शिक्षकाला अध्यापनात ठोस उदाहरणे द्यावी लागतात. याचे ठोस उदाहरण म्हणजे काय? ठीक आहे, आता बघा, टीचिंग प्रोसेस मध्ये विद्यार्थी मित्रांनो, विविध व्हरियंट टाइप्स ऑफ मेथड्सची आहे आपल्याला वापर करावी लागतं है ना. म्हणजे एक पर्टिक्युलर क्लासमध्ये विविध विद्यार्थी असतात, म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थीपासून भिन्न असतो. अशा वेळी शिक्षण प्रक्रियेमध्ये आपल्याला विविध जे मेथड्स आहे याचा वापर करावा लागतं है ना. म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्ट जेव्हा मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे, तर हे समजावून सांगण्यासाठी विविध दाखले मला द्यावं लागतं, म्हणजे उदाहरणांचा वापर करावा लागतं. तर हे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो आपण कसं देणार किंवा हे उदाहरण म्हणजे काय असतं, असं प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. सो इथे ए, न दाखवलेली वास्तुस्थिती. ऑप्शन बी आहे कल्पनाशील.
ऑप्शन सी आहे गुंतागुंतींच्या बाबी आणि फोर्थ आहे भौतिक स्वरूपात दाखवता व समजावून सांगता येणारी गोष्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे नक्कीच आपण सगळ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. बरं, सो विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादी उदाहरण देत आहोत, समजा तुम्हाला जे आहे एखादी पर्टिक्युलर थेरी आहे ना समजावून सांगायचं आहे, तर वस्तू रूपात, ठीक आहे, किंवा चित्र रूपात ती गोष्ट आपण सांगणार. ठीक आहे, म्हणजे फिजिकली जे आहे, भौतिक स्वरूपात जे आहे ते आपल्याला दाखवता आली पाहिजे. आपण हे कल्पना शक्तीवर एक्सप्लेन करू शकत नाही. एखादी चित्र रूपात किंवा जर भूगोल विषय शिकवायचा आहे, तर नक्कीच मॅपचा वापर करावा लागेल, म्हणजे तो मॅप दाखवावा लागेल, तेव्हाच कुठे ती गोष्ट आपण साध्य करू शकतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट आहे शिक्षकाची गुणवत्ता दाखवली जाते. कशा पद्धतीने शिक्षकाचा आपण क्वालिटी जज करणार? वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरून, म्हणजे समजा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्लासमधून भरभरून विद्यार्थी येत आहे आणि उपस्थिती 100% आहे, याचा अर्थ तुम्ही बेस्ट टीचर आहे असं अर्थ होणार का? ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीनुसार, म्हणजे किती स्टुडंट तुमच्या क्लासमधून जे आहे पास झालेले आहे एक्झामिनेशन मध्ये, त्यावरून तुमची क्वालिटी शिक्षणाची ठरणार का, किंवा तुम्ही खूप छान शिक्षक आहे असं आपण म्हणणार का? ऑप्शन सी आहे विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेनुसार, म्हणजे विद्यार्थी जे आहे कशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारतो है ना, कोणत्या लेवलचं विचारतो, ठीक आहे, त्यावरून तुमचं गुणवत्ता ठरेल, की वर्गातील शांततेच्या काळापासून, म्हणजे किती सायलेंट आहे स्टुडंट तुमच्या क्लासमध्ये, यावरून तुमची गुणवत्ता ठरवली जाईल. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑब्विसली सी, कारण विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचे किंवा कोणत्या क्वालिटीचे प्रश्न विचारतात, यावर एका शिक्षकाची गुणवत्ता जी आहे ती ठरवतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सी इथे योग्य उत्तर आहे. या समोरचा प्रश्न आहे प्रभावी अध्यापनात खालीलपैकी कोणते वर्तन महत्वाचं आहे? जेव्हा प्रभावी आपण अध्यापन म्हणतो, त्यासाठी काय महत्वाचं आहे? प्रभावी म्हणजे इफेक्टिव्ह लर्निंग, ठीक आहे, किंवा इफेक्टिव्ह टीचिंग आपण करत आहोत. प्रभावी म्हणजे सगळ्यांना काय करत आहे, आपला प्रभाव, म्हणजे हुकुमशहा प्रभाव नाही, तर म्हणजे किती आपलं त्या सब्जेक्टवर कमांड आहे, ठीक आहे, किती आपण त्या स्पेसिफिक जे काही घटक आपण बोलत आहोत यावर कमांड आहे, हे म्हणजे इफेक्टिव्ह टीचिंग. सो यासाठी 4 ऑप्शन आहे, म्हणजे प्रभावी अध्यापनाचे महत्व काय आहे? ए रचना, बी शैक्षणिक विविधता, सी प्रश्न विचारणे, की डी विद्यार्थ्यांचा कल्पना आणि योगदानांचा वापर करणे. तर बघा, प्रभावी संप्रेषण किंवा प्रभावी अध्यापन आपण कशाला म्हणतो, तर शैक्षणिक विविधतेवर, म्हणजे आपण किती, आपल्याकडे किती कम्युनिकेशन स्किल आहे, आपलं सब्जेक्ट नॉलेज काय आहे, कोणी जर आपल्याला प्रश्न विचारलं तर आपण किती पोलाइटली त्या प्रश्नांचं आपण उत्तर देतो है ना, या सगळ्या गोष्टींवर आपलं काय ठरतं, प्रभावी अध्यापन ठरत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इथे शैक्षणिक विविधता योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे अध्यापन प्रक्रिया खालील 3 स्तरांमध्ये विभागली जाऊ शकते. सो हे स्तर कोणते आहे, त्यांचं आपल्याला क्रोनोलॉजिकल सेट करायचं आहे. आता टीचिंग प्रोसेस मध्ये विद्यार्थी मित्रांनो 3 स्तर आहे. एक प्रतिबिंब स्तर, एक स्मृती स्तर, एक आकलन स्तर. ठीक आहे, सो इथे लक्षात घ्या MLT, ठीक आहे, याला मेमरी लेवल ऑफ टीचिंग म्हणतात. यामध्ये सगळ्या गोष्टी जी आहे पाठ केलं जातं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जसं ABCD 1 2 3 4 अशा प्रकारे इथे काय केलं जातं, पाठांतरावर भर दिलं जाते. कुठे? मेमरी लेवल ऑफ टीचिंग मध्ये. यानंतर आहे ULT, ठीक आहे, आकलन स्तर देखील याला मराठीमध्ये म्हणतात. म्हणजे यामध्ये जे गोष्टी आपण पाठ केलेला आहे त्या आता समजायला लागतात, म्हणजे आपलं आकलन वाढतं.
आणि आकलन वाढल्यानंतर आपण काय करतो, RLT. RLT म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. म्हणजे या ठिकाणी म्हणजे तिसऱ्या स्तरामध्ये आपण आपल्याला येत असलेल्या टीचिंग संबंधित समस्या जी आहे ते आपण सोडवत असतो. अशा प्रकारे एक टीचिंग प्रोसेसमध्ये 3 लेवल्स आपल्याला पाहायला मिळतं. एक स्मृती स्तर, एक आकलन स्तर आणि प्रतिबिंब स्तर. त्यामुळे इथे जेव्हा आन्सर आपण करणार, पहिला महत्वाचा स्तर म्हणजे MLT, स्मृती स्तर आपण याला म्हणतो. ठीक आहे. दुसरा आहे ULT, म्हणजे याला आकलन स्तर आपण म्हणतो. आणि तिसरा आहे RLT, म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, याला प्रतिबिंब किंवा चिंतन स्तर आपण म्हणतो. सो हा क्रम आपल्याला कुठे दिसून येतं, तर लक्षात घ्या 2, 3 आणि 1. ऑप्शन बी इथे आपलं योग्य उत्तर आहे. ओके. चला नेक्स्ट प्रश्न. दैनंदिन जीवनात अभ्यासक्रम आणि साहित्यांचं वापर प्रामुख्याने जे आहे प्रकल्प पद्धतीने होत असतं आणि प्रकल्प पद्धती जी आहे खूप इफेक्टिव्ह असतं. ओके. चला सो समोरचा प्रश्नाकडे वळूया आपण. पृथ्वी गोल आहे की नाही हे कसे सिद्ध करायचं, हा प्रश्न उद्दिष्टांवर आधारित आहे. आता बघा, पर्टिक्युलर जर आपण टीचिंग विषयी विचार केलेलं, ठीक आहे. सो एखादी पर्टिक्युलर सिद्धांत म्हणजे पृथ्वी गोल आहे हा काय आहे, सिद्ध करायचा आहे. तर हे आपण सिद्ध कशा पद्धतीने करणार, मूल्यमापनाच्या पद्धतीने करणार, ठीक आहे. बी आहे अर्ज करणार की त्यामध्ये संश्लेषण करणार. ठीक आहे. सो पृथ्वी गोल आहे ही बाब आपण मूल्यमापनातून सिद्ध करणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या वर्षीच्या बीएड सीईटी एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात, सो यासाठी कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. ऑफिशियल नंबर्स आपल्याला स्क्रीनवर विजिबल आहे. यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.